अफझल खानाला फाडला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्याला महाराजांनी कुठल्या परिस्थितीमध्ये फाडलाय हेच आपल्याला माहीत नसतं. आणि जर ते समजलं तर शिवाजी जन्मावा तर दुसऱ्याच्या घरात असं का म्हणतात हे समजेल. वेलकम टू शिवसूत्र सिरीज, ज्यात आपण मराठ्यांच्या इतिहासातल्या तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी सांगणार आहे. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी अफझल खान फाडला ही घटना आपण टाइमलाईनवर बघू. मित्रांनो, महाराजांनी अफझल खान फाडला ती तारीख होती 10 नोव्हेंबर 1659. त्याच्याबरोबर 4 महिन्यां अगोदर शिवाजी महाराजांनी राजगड सोडला होता आणि ते प्रतापगडासाठी निघाले होते. ती तारीख होती 11 जुलै 1659. मधल्यामध्ये 4 महिन्यांच्या मोहिमेच्या तयारीत शिवाजी महाराजांनी अफझल खान वधाची तयारी केली. पण याच दरम्यान सप्टेंबर महिन्याच्या 5 तारखेला आपली प्रिय पत्नी सईबाई राणीसाहेबांचं निधन झाल्याची बातमी महाराजांना कळाली. शिवाजी महाराजांकडे आपली पत्नी वारल्याचा शोक करण्यासाठी सुद्धा वेळ नव्हता. शिवाजी महाराज मोहिमेमध्ये गुंतले. 10 तारखेला अफझल खान मेल्यानंतर शिवाजी महाराज राजगडी परत जाऊ शकले असते. त्यांची जवळची प्रिय पत्नी मृत्युमुखी पडली होती. पण महाराज तसे न करता मोहीम घेऊन कोल्हापुरात उतरले. पन्हाळा जिंकला, पन्हाळ्यावरती वेढा पडला, वेढ्यामध्ये महाराज अडकले, शिवा काशीदाचं बाजीप्रभूंचं बलिदान झालं आणि हे सगळं कडून शिवाजी महाराजांना पुन्हा राजगडावरती सुखरूप येण्यासाठी जुलै 1660 उजाडलं होतं. म्हणजे शिवाजी महाराज आपली पत्नी गेल्यानंतर जवळपास 1 वर्षांनी राजगडावरती आलेत. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या संसारापेक्षा स्वराज्याच्या संसाराला महत्व दिलं. आणि जर त्यांनी तसं केलं नसतं तर आज तुमचे आमचे संसार सुरूच झाले नसते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी नेमका किती त्याग केलाय हे आपल्याला याच घटनेतून कळतं. ही गोष्ट तुम्हाला माहित होती का? जर नव्हती तर हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा, कमेंट करून तुमचं मत कळवा आणि शिवसूत्रच्या पुढच्या एपिसोडसाठी फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा. अफझल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी किती लुटला होता हे माहिती आहे का तुम्हाला? वेलकम टू शिवसूत्र सिरीज, ज्यात आपण मराठ्यांच्या इतिहासातल्या तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी सांगणार आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा फाडला. पण शिवाजी महाराजांची मोहीम इतक्यात संपली नव्हती. खरी मोहीम इथून पुढे सुरू झाली होती. कारण अफझल खानाचा कोथळा जेव्हा प्रतापगडावरती फाडला जाणार होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाच्या सैन्यावरती नजर ठेवायला आपलं सैन्य आधीच पेरलं होतं. आणि ज्या क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केला त्याच क्षणी हे सगळं सैन्य त्या जंगलातल्या अफझल खानाच्या सैन्यावरती तुटून पडलं. घनघोर रणसंग्राम झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या मावळ्यांनी प्रचंड मोठा विजय मिळवला. यावेळी अफझल खान स्वतःसोबत जे काही घेऊन आला होता ते सगळं काही मराठ्यांनी मोठ्या हिमतीनं लुटलं. यात मराठ्यांना काय काय मिळलं माहितीये का? नर आणि मादी असे दोन्ही मिळून 65 हत्ती मिळाले, 4000 घोडे मिळाले, 1200 उंट मिळाले, 3 लाख रुपयांचे ज्वेलरी म्हणजे दागिने मिळाले, 2000 कपड्यांचे बंडल्स मिळाले, 7 लाख रुपयांची नाणी, होन, सोनं इतकं सगळं मिळालं. याच्या व्यतिरिक्त दारुगोळा मिळाला, शस्त्र मिळाले, बंदुकी सुद्धा मिळाल्या. अफझल खानाला फाडल्यानंतर त्याचं सैन्य आणि सामान लुटण्याची व्यवस्था शिवाजी महाराजांनी आधीच लावून ठेवली होती. कारण मी अफझल खानाला फाडणार हा कॉन्फिडन्स महाराजांकडे आधीच होता. आता हे सगळं प्रतापगड पर्व नीट बारकाईने जाणून घ्यायचं असेल तर 30 तारखेच्या या इतिहास घडलाच्या टीमच्या कार्यक्रमाला नक्की या. अक्षयजी चंदेल आणि त्यांच्या संपूर्ण टीमने आपल्यासमोर एका वेगळ्या पद्धतीने इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. तो पाहायला, अनुभवायला नक्की या. अफझल खान वधानंतरची ही घटना तुम्हाला माहित होती का? जर नव्हती तर हे शिवसूत्र प्रत्येकापर्यंत पोहोचवा. जर माहिती होती तर मला कमेंट करून आणखी तुमच्याकडे काय माहिती ती सांगा. शिवसूत्रच्या पुढच्या एपिसोडसाठी वाट बघा. मला फॉलो करून ठेवा. खंडोजी महाराजांना मुजरा करण्यासाठी पुढे आला आणि महाराजांनी त्याचे हातपायच तोडले. वेलकम टू शिवसूत्र सिरीज, ज्यात आपण मराठ्यांच्या इतिहासातल्या तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी सांगतोय. मित्रांनो, छत्रपती शिवरायांवरती अफझल खान चालून आला त्याच्या अगोदर उतरवळीच्या देशमुखीचा तंटा झाला होता. या तंट्यात महाराजांनी खंडोजीची बाजू घेतली होती. त्यामुळे अफझल खान प्रकरणामध्ये खंडोजीनं शिवाजी महाराजांच्या बाजूने लढणं अपेक्षित होतं. पण झालं उलटच. खंडोजी अफझल खानाला जाऊन मिळाला आणि त्या लढाईमध्ये तो शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढला. त्यामुळे शिवाजी महाराजांना खंडोजीचा प्रचंड राग आला होता. आणि नंतर अफझल खान मेला आणि जिकडं गुलाल तिकडं चांगभलं म्हणत खंडोजी पुन्हा महाराजांकडे आला. कान्होजी जयदांचा वशाला लावून तो दरबारामध्ये आला. शिवाजी महाराजांना मुजरा करण्यासाठी तो पुढे झाला आणि त्याला बघता क्षणी शिवाजी महाराजांचा राग अनावर झाला. शिवाजी महाराजांनी भर दरबारात त्याचे हातपाय तोडण्याचे आदेश दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या कृतीतून तुम्हाला नेमकं काय समजतं हे मला कमेंट करून तुम्हीच सांगा. आणि तुम्हाला एक गोष्ट माहित होती का? जर नव्हती तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. शिवसूत्राच्या पुढच्या एपिसोडसाठी आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा.